नमो निष्कलरूपाय नमो निष्कलतेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिंगणे नमः स्रष्टादिकर्ते च नमः पंचमुखाय ते पंचब्रह्मस्वरूपाय पंचकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यं अनंतगुणशक्तये सकलाकलरूपाय शंभवे गुरवे नमः। नमः पार्वतीपते हर हर महादेव। दंडकारण्यामध्ये आपल्या वनवासाचा काळ घालविणाऱ्या रामचंद्रांची भेट पर्यटनासाठी निघालेल्या शिवपार्वतीची शिवसतीची झालेली आहे। तिथे उमेच्या सतीच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झाले आहेत। या दोन वनवासी जीवांना भगवान शिव का बरं वंदन करत असतील? असं काय वैशिष्ट्य या दोन मनुष्यांच्या मध्ये आहे ज्यांना ते आपलं आराध्य समजतायत? जिथे सतीला प्रश्न पडला तिथे आमच्यासारख्याचं काय? हे कोण आहेत आणि हे का असा प्रश्न विचारलाय तेव्हा रामचंद्रांनाच जाऊन तू विचार, बघ ते काय आहेत, तुझ्या लक्षात येईल असं शिवानी सांगितलंय। बरं ते कोण आहेत हे विचार सांग म्हटले होते। सतीच्या मनामध्ये विचार आलाय की जरा बघूच, तपासूनच बघू हे करत ताकदीचं आहे की नाही। आपला नवरा चांगल्या माणसावर विश्वास ठेवतो का फालतूवर विश्वास ठेवतो हेही बघू। बायकांचं फार असतं ना की काय नेमकं तपासूनच बघू। मग सतीने मागच्या कथेत आपण बघितलं की सीतेचं रूप घेतलं आणि रामचंद्रांच्या समोर आल्या। एक क्षणही न लावता रामचंद्रांनी माता सतीला वंदन केलं आणि म्हणाल्या, आज इकडे एकट्या कशा आणि ते कुठे आहेत? बंबम बोले। तेव्हा सतीने हे सगळं टाळलं, खोटं बोलणं, आणि प्रत्यक्ष आपल्या रूपात रामचंद्रांच्या समोर उभ्या राहिल्या। म्हणाल्या, तुम्ही ओळखलत मला। पण रामा, माझ्या मनात एक प्रश्न आहे। शिव त्रैलोक्याचे स्वामी, या सृष्टीचे उद्गाते शिव, त्या शिवाचा प्रिय होणे तुम्हाला कसं काय जमलं? काय झालं होतं नेमकं असं? तेव्हा ते म्हणाले की अहो, मी शिवाचा नुसताच प्रिय नाही, मी भगवान शिवाद्वारा अपॉइंटेड पण आहे। माझ्यावर ही जबाबदारी दिली शिवानी, आणि खरं सांगू तेच ह्या सगळ्या गोष्टीला कारण आहेत यायच्या। म्हणजे त्यांनी काहीतरी करावं, आपण ते बघितलं की आशीर्वाद कसा असतो, वर कसा दिला जातो, लूपहोल्स कसे ठेवले जातात, हे सगळं घडलेलं आहे। ते म्हणाले, मग एकदा काय झालं म्हणाले की शिव आपल्या गोशाळेमध्ये बसलेले होते। गोशाळेत, शिवाची गोशाळा असते, गोशाळा असणं आवश्यक आहे। जो गोपालक आहे, जो गोपूजक आहे, तोच स्वर्गप्राप्ती करू शकतो। आता तुम्ही म्हणाल प्राण्यांची सेवा करण्यात, अनेक जण लिब्रांडोंना प्रश्न पडतो ना हा, की प्राण्यांची सेवा करण्यात कसलं आलंय पुण्य? तर गाय ही अशी आहे ना की त्याच्या प्रत्येक गोष्टी या उपयोगाच्या, सानिध्य सुद्धा उपयोगाचं, त्यामुळं गोसेवा ही आवश्यक आहे। आपल्या गोशाळेमध्ये बसलेले असताना भगवान शिवानी या विश्वकर्म्याला बोलवलं। आता विश्वकर्मा कोण प्रश्न आहे ना। विश्वकर्मा देवाचा स्ट्रक्चरल इंजिनियर, देवाचा आर्किटेक्ट, देवाचा सिव्हिल इंजिनियर, सगळंच। आणि विश्वकर्म्यास बोलून सांगितलं की विश्वकर्मा, माझ्या गोशाळेमध्ये आपल्याला गोलोकधाम निर्माण करायचं आहे। गोलोकधामाची निर्मिती करायची आहे। मग कसं? ते विस्तीर्ण असलं पाहिजे, ते रमणीय असलं पाहिजे, नुसतं विस्तीर्ण नाही, जिथे मन रमलं पाहिजे। धाम बनवायचंय ना तर नुसतंच मोठं करून जमत नाही, रमणीय व्हावं लागतं। अनेक पडके वाडे, अवाढव्य बांधलेले,
एवढ्या भयावह स्थितीत असतात की 1 मिनिट तिथं राहावं वाटत नाही, 1 क्षण तिथं मन रमत नाही, उचलून बाहेर फेकतं. ते विस्तीर्ण असलं पाहिजे, भव्य असलं पाहिजे, रमणीय असलं पाहिजे. अशा गोलोक धामाची निर्मिती तुम्हाला करायची आहे. टेंडर निघालं, ऑर्डर झाली, डिझाईन तयार झालं, सिव्हिल वर्कला सुरुवात. पटापटा पटापटा विश्वकर्मानी देवाचं टेंडर म्हटल्यावर कामाला सुरुवात केली. मोठ्या माणसाचं काम फार लवकर होत असतं. संसद कशी झाली लवकर, पटकन वर आली की नाही नवीन सेंट्रल विस्टा. विरोध आहे, विरोध आहे, विरोध आहे, असं विरोध आहे हे वाक्य 3दा उच्चारेपर्यंत सेंट्रल विस्टा उभं राहिलं होतं. तसं विश्वकर्म्याने देवाचं काम म्हणून गोलोकधामाची अत्यंत त्वरेने निर्मिती करायचं ठरवलं. ते उभारलं आणि सांगितलं की या गोलोकधामात एक सुंदर वाडा असला पाहिजे, ज्या वाड्यामध्ये उच्च स्थानावर एक सिंहासन असलं पाहिजे. नुसतं सिंहासन असता कामा नये, त्यावर छत्र असलं पाहिजे. या छत्राला ते कसं दिसलं पाहिजे, दिव्य असलं पाहिजे, अद्भुत असलं पाहिजे आणि सर्वोत्तम असलं पाहिजे. दिव्य, अद्भुत आणि सर्वोत्तम अशा प्रकारचं छत्र असलेलं सिंहासन तुम्हाला तयार करायचं आहे. देवाची आज्ञा तात्काळ पाळल्या गेली. एक दिव्य, अद्भुत आणि उत्तम अशा प्रकारचं छत्र तयार करून एक सिंहासन तयार केलं गेलं. एका उत्तम नगरीची योजना झालेली होती. मग भगवान शिवानी नगरीची निर्मिती झाल्यानंतर काही लोकांना बोलवायला सुरुवात केली. कोणाकोणाला बोलवलं? या ठिकाणी इंद्राला बोलवलं, इंद्राच्या अधीनस्थ असलेल्या सगळ्या देवांना बोलवलं. मग वरुण आले, वायू आले, सगळ्या नागांना बोलवलं, सिद्धांना बोलवलं, गंधर्वांना बोलवलं, देव उपदेवांना बोलवलं, वेदांना बोलवल्या गेलं. सगळे वेद तिथे आले, म्हणजे सगळे वेदपाठी तिथे आले, अगम आले. ब्रह्मदेवांना बोलवलं, सर्व मुनींना बोलवलं, ऋषींना बोलवलं, साधूंना बोलवलं. देवाचे सगळे सोयरे एवढेच. दैत्याला बोलवलं, ह्याला बोलवलं असं नाही घडलं, मानवाला बोलवलं असं नाही घडलं. देवाचे सगळे सोयरे तिथे आले. सगळ्या दिव्य आणि मोठमोठ्या लोकांचा एक मेळा तिथे बसला. मग महादेवानी वीणा, मृदंग यासारखे वाद्य मागवले. हे वाद्य वाजविणारी लोक बोलवली. या वाद्यांना वाजवत सुंदर गीत म्हणणारी लोक तिथे बोलवली. गंधर्वादीच आले होते. सुंदर वीणा मृदंगाचा आवाज चालू आहे, छान छान गीतं म्हटली जात आहेत. आणि मग इथे अभिषेक करण्यासाठी त्या सिंहासनावर, छत्रचामर असलेल्या सिंहासनावर अभिषेक करण्यासाठी दिव्य सामग्री बोलवण्यात आली. सर्व नद्यांना आमंत्रित करण्यात आलं, सागराला आमंत्रित करण्यात आलं. या सगळ्या दिव्य सामग्री सुद्धा आमंत्रित करण्यात आल्या. रत्न आली, हिरे आले, माणिक आली, मोती आले. अभिषेकाची पूर्ण तयारी झाली. ब्रह्मदेव स्वतः अभिषेक सांगण्यासाठी उपस्थित राहिले. शिव स्वतः हा अभिषेक करण्यासाठी उपस्थित होते. शिवांच्या हाताने कोणाला तरी अभिषेक होणार आहे हे लक्षात आलं. आणि मग शिवानी ही सगळी तयारी झाली की या गोलोक धामातल्या दिव्य, उत्तम आणि अद्भुत सिंहासनावर बसण्याची विनंती माता सती कोणाला केली असेल तर ते होते विष्णू, म्हणजे मी. मला म्हणाले, बसा, तुमचाच अभिषेक आहे म्हणाले. मी शिवप्रिय का हे तुम्हाला लक्षात यावं म्हणून सांगतोय. बसवलं. उत्तमोत्तम अभिषेक झाला. आणि या अभिषेकाच्या नंतर, स्वतः शिवानी घडवून आणलेल्या अभिषेकाच्या नंतर मला शिवांनी सूचना केली. म्हणाले, हे भगवान विष्णू, मी माझ्या सर्व शक्ती तुम्हाला प्रदान करत आहे. तुमच्या आहेत त्या आहेतच, पण मी माझ्या सर्व शक्ती तुम्हाला प्रदान करत आहे. सर्व दिव्य आयुध तुम्हाला प्रदान करत आहे. आणि तुमच्यावरती
या गोलोकधामी राहून एक जबाबदारी देतो आहे. ती जबाबदारी म्हणजे या सृष्टीच्या पालनाची. माझ्याच अंगातून ब्रह्मदेव अवतीर्ण झाले आणि त्यांच्यावर प्रजापिता म्हणून या सृष्टीच्या निर्मितीची जबाबदारी देण्यात आली आहे. तर या सृष्टीच्या पालनाची जबाबदारी मी तुमच्यावर देतोय. जनरेशन, निर्मिती ब्रह्मदेव, ऑपरेशन पालन, संचालन विष्णू. जी, ओ आणि डी ती महादेवाने स्वतःकडे ठेवली. ही सगळी जबाबदारी मी तुमच्यावर देतोय आणि तुम्हाला या सृष्टीचं संचालन करायचंय, पालन करायचंय. कसं करायचंय ते म्हणाले, ही जबाबदारी तर तुम्ही तुमच्यावर घ्याच घ्या, पण ज्या ज्या वेळी आवश्यकता भासेल त्या त्यावेळी मनुष्य रूपात वा अन्य रूपात अवतार घेऊन तुम्हीच या सृष्टीच्या वरचा भार, पापाचा भार कमी करणार आहात. तुम्हालाच हा पापाचा भार कमी करायचा आहे. आणि मग या पालनाची जबाबदारी माझ्यावर टाकून वेगवेगळ्या वेळी अवतार घेऊन या सृष्टीचा पापी लोकांचा भार करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. या सृष्टीचा भारच तुमच्यावर आहे. म्हणून वराह अवतार घेऊन सृष्टी वाचवली, कुर्मावतार घेऊनही काम केलं, नरसिंह अवतार घेऊनही काम केलं, परशुराम अवतार घेऊनही काम केलं, बळीला धडा शिकविण्यासाठी, योग्य तो धडा शिकवण्यासाठी वामनावतार घेऊन काम केलं. आणि आता मी रामावतार घेऊन आलेलो आहे. हा रामावतार काय काम करणार आहे तर या सृष्टीच्या पृथ्वीचा भार हलका करणार आहे. हे सतीदेवी, मी राम म्हणून दिसत असलो तरीही ती जबाबदारी शिवाने दिलेली आहे, ती पार पाडण्यासाठी इथे आलेलो आहे. त्यांनी सांगितलेलं काम करण्यासाठी आलोय, ते सांगितलेलं काम करण्यासाठी आलो आहे. म्हणून मी शिवप्रिय आहे. ते म्हणतात खरे मी त्यांचा देव आहे, खरं तर तेच माझे देव आहेत आणि मी त्यांचीच पूजा करत असतो. सतीला हे सगळं कळाल्यानंतर ती प्रसन्न झालीये, खजिलही झाले त्यातल्यात. आणि मग रामाने माता सतीला नमस्कार करून विनंती केली आहे, माझ्या पत्नीचं हरण कोणीतरी केलेलं आहे, तिच्या शोधात मी निघालो आहे, सीता प्राप्तीसाठी मला आशीर्वाद द्यावा अशी विनंती करून नमस्कार केलाय. तो आशीर्वाद सतीनं दिलाय आणि सती परत महादेवाच्याकडे निघाली आहे, पण अत्यंत खजील अवस्थेमध्ये. काय होतंय ते बघूया पुढच्या भागामध्ये. नमः पार्वती पते हर हर महादेव.